तर नियोजन या ठिकाणी आपण पाहतोय भीमज्योत क्रिकेट क्लब कुंभावडे या संघाच्या माध्यमातून केले गेलेलं आहे. ज्या स्पर्धेचं स्वप्न पाहिलं ते स्वप्न खऱ्या अर्थानं आज पूर्ण होताना आपल्याला दिसत आहे. पर्व दुसरा आहे. अगदी एखाद्या अनुभवी स्पर्धेला लाजवेल असं आयोजन या ठिकाणी पाहायला भेटायचे. देखील खोलवर टप्प्याचा बॉल ऑन साईडला चेंडू खेळून काढला. क्षेत्ररक्षक आहेत आणि आता चुकी नसणार आहे. संघाला लागतोय धक्का क्रमांक पहिला विकेट मैदानामध्ये येणार आहे. धबलकावरती आपण पाहतोय 4 धावा नोंदवल्या गेल्यात. नवीन फलंदाज सूरज मैदानामध्ये दाखल झालेत. अगदी आपण पाहतोय 45 नंबरची जर्सी परिधान करून मैदानामध्ये दाखल झालेत. नक्कीच रोहित शर्माचा फॅन असावा हा खेळाडू. मैदानामध्ये दाखल झाला परंतु तशी कामगिरी देखील करावी लागेल. धबलकावरची धावा देखील आपण पाहतोय 4 धावा आहेत. षटक क्रमांक पहिलं षटक अजून देखील प्रगतीपथावरती आहे. नक्कीच आपण ही स्पर्धा अगदी घर बसल्या जगाच्या कानाकोपऱ्यातून पाहू शकतो. UTC लाईव्ह टेलिकास्टच्या माध्यमातून आपण ही स्पर्धा पाहतोय. मित्रांनो सर्वांनाच विनंती आहे सबस्क्राईब करा. नक्कीच आपल्याला प्रसिद्ध करण्याचं काम पडद्यामागचा कलाकार कोण असेल ना ते आपले चॅनलचे सर्व आणि सर्वच टीम आहे त्यांचं देखील या ठिकाणी स्पर्धेच्या निमित्तानं खूप खूप आभार आहे. शैलेश कांबळे विनंती आहे कॉमेंट्री बॉक्समध्ये या. फुलटा स्वरूपाचा बॉल बॅटवरती परफेक्ट येणार नाही आहे. मिड ऑफला चेंडू गेलाय. सिंगल धाव घेतले गेले. थोडासा फंबल त्याचा फायदा फलंदाजाला होणार आहे. 2 धावा घेतल्या जातील आणि या 2च्या मदतीने धावा देखील वाढत आहेत. धावपलकावरची धावा 6 धावा त्या धावपलकावरची नोंदवल्या गेल्यात. मैदानामध्ये पुन्हा एकदा सिंगल. इथे देखील क्रॉस बॅट आडवा बॅटने चेंडू खेळून काढला आहे. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी आहे. सिंगल धाव. दुसऱ्या धावेचा प्रयत्न अंतिम क्षणी नकार. फेकी खराब. कलेक्शन देखील खराब. त्याचा फायदा फलंदाजाला पुन्हा एकदा होणार आहे. 2 धावा येतील आणि या 2च्या मदतीने धावपलकावर त्याचा धावा वाढणार आहेत. 8 धावा त्या धावपलकावरची नोंदवल्या गेल्यात. धावपलकावरती 8 धावा. षटक क्रमांक मैदानामध्ये दुसरं षटक प्रगतीपथावरती आहेत. पुन्हा एकदा आपण पाहतोय सिंगल धाव आणि या सिंगलच्या मदतीने यस बाईची धावा असणार आहे. सिंगलच्या मदतीने धावपलकावरती धावा 9 धावा त्या नोंदवल्या गेल्यात. हे देखील आपण पाहतो ऑन साईडला चेंडू खेळून काढलाय. सिंगल धाव. दुसऱ्या धावेचा प्रयत्न होईल का नाही नकार कळवलात. त्याचप्रमाणे स्पर्धेच्या निमित्तानं उपस्थित दिलीपजी कांबळे साहेब गिरगावकर आपण देखील या ठिकाणी उपस्थित झालात. आपले देखील आयोजक कमिटीच्या वतीनं मनपूर्वक स्वागत. त्याचप्रमाणे DK कांबळे मांजरेकर आपण देखील या ठिकाणी उपस्थित आहात. आपलं देखील आयोजक कमिटीच्या वतीनं स्वागत. इथं क्षेत्ररक्षक दूरवरती आहे. पुन्हा एकदा सिंगल आणि या सिंगलच्या मदतीने धावपलकावरची धावा वाढत आहेत. 11 धावा त्या धावपलकावरची नोंदवल्या गेल्यात. दोन षटक मैदानामध्ये कंप्लीट झालेच. 12 चेंडूंचा खेळ संपला आहे आणि या 12 चेंडूच्या अखेरीस धावपलकावरती 11 धावा. एक मिनिट स्कोर थोडं मिस्टेक होते. मित्रांनो एक सूचना आहे, ठीक आहे,
तुमचा इथे आहे ना 12वा खेळाडू कंपल्सरी हवा आहे. नावं ज्यावेळेस आपण विचारतो ना आम्ही त्यावेळेस स्कोररचं लक्ष जात नाही, त्यामुळे तुम्ही देखील सहकार्य करा. धावपलकावरती 13 धावा नोंदवल्या गेल्यात आणि इथून पुढे त्यांचे सामने दादा तुमचा आहे इथं खेळाडू आहे. तुम्हाला सूचना आहे, तुम्ही इथून पुढे कंपल्सरी तुमचा 12 मॅन इथं ठेवा. दादा तो आत्ता आलाय. चला 13 धावा धावपलकावरती आहे सर, कंटिन्यू करा. येस सर, स्टार्ट करा. 12 चेंडू संपलेत, 2 षटक संपले, धावपलकावरती 13 धावा आहेत. इथून पुढे सूचना आहे, ज्या संघाचा सामना असेल त्यांचा 12वा खेळाडू कंपल्सरी हवा आहे. अन्यथा कुठल्या धाव्यांचा काही प्रॉब्लेम जर झाला त्या प्रॉब्लेमला तुम्हाला सामोरं जावं लागेल मित्रांनो, असं आयोजकांकडून सूचना आली आहे. हो, इथं मैदानामध्ये स्विच हिट, जबरदस्त स्ट्रोक, एक रचनात्मक फटका मैदानामध्ये पाहायला भेटला आणि बॉल सरळ जाणार आहे अंतिम क्षणी सीमारेषेच्या बाहेर. 4 धाव्यांकरिता चौकार आलाय आणि या 4च्या मदतीने आपण पाहतो धावपलकावरची धावा देखील वाढत आहे. धावपलकावरती 17 धावा या नोंदवल्या गेल्यात. असं बोललं जातं की ज्या ज्या वेळी धावपलकावरती 17 धावा असतात त्यावेळी खतरा लागण्याचे चान्सेस जास्त असतात. षटकार आणि चौकार जर ठोकला तर नक्कीच गोलंदाजाला खतरा आहे आणि विकेट जर घेतला तर फलंदाजाला खतरा आहे. परंतु हा खतरा कोणाला असणार आहे हे देखील येणाऱ्या चेंडूवरती समजणार आहे, कारण की धावपलकावरची धावा 17 धावा ज्या नोंदवल्या गेल्यात. गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज लवू, इथे देखील जबरदस्त स्ट्रोक, इथं फलंदाजाला खतरा लागू शकतो. परंतु मैदानामध्ये आपण पाहतोय झेल सुटलाय. 2 धावा घेतल्या जातील आणि या 2च्या मदतीने आपण पाहतो धावपलकावरती 19 धावा ज्या नोंदवल्या गेल्यात. आजच्या दिवसामध्ये जर पाहायला गेलं तर प्रत्येक संघाकडनं चुका होतात. पाहायला गेलं तर अनेक झेल आज आपण सुटताना पाहिलेत. खरं तर षटकार देखील थांबलेत. आजच्या दिवसातील खऱ्या अर्थानं पाहण्यासारखं आहे. षटकार नक्कीच या ग्राउंडवरती थांबलेत. लोक स्कोरिंग सामने मैदानामध्ये. आपल्या टप्प्याचा बॉल पुन्हा एकदा जागा बनवत चेंडू खेळून काढलाय. सिंगल धाव येणार आहे. पुन्हा एकदा क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी मिस फील्ड करतोय, त्याचा फायदा फलंदाजाला होणार आहे. पुन्हा एकदा 2 धावा आणि या 2च्या मदतीने धावपलकावरची धावा 21 धावा, 21 रन्स, लॉस ऑफ 1 विकेट त्या स्कोर कार्डवरती आहे. 1 विकेट आतापर्यंत पडलाय धावपलकावरती. 21 धावा ज्या नोंदवल्या गेल्यात. 3रं षटक प्रगतीपथावरती आहे. गोलंदाजी ट्रॅकवरती, गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज लवू जो आपल्याला पाहायला भेटतोय. हो, इथं खोलवर टप्प्याचा बॉल खोदून काढलाय. क्षेत्ररक्षक पा खूप दूरवरती, परंतु क्षेत्ररक्षक देखील वारदार झालाय. 2 धावा पुन्हा एकदा येणार आहे. अगदी सिंगल डबल धाव्यांच्या साह्याने आपण पाहतोय संघाची खऱ्या अर्थानं धावपलक पुढे सरसावत आपल्याला पाहायला भेटत आहे. 2च्या मदतीने धावपलकावरची धावा 23 धावा ज्या नोंदवल्या गेल्यात. धावपलकावरती 23 धावा आहेत. जबरदस्त फटका मैदानामध्ये आपण पाहिल्या. खोलवर टप्प्याचा बॉल होता. इथं समोरच्या दिशेला फटका फसलाय. यस, फिल्डर डाऊन दी बॉल, टिपलाय झेल आणि संपला एक विस्फोटक फलंदाजाचा खेळ. संघाला लागतोय धक्का क्रमांक 2. सूरज आता मैदानामध्ये बाद होणार आहे. धावपलकावरती 23 धावा आहेत. नवीन फलंदाज साजन मैदानामध्ये दाखल झालेत. डाव क्रमांक आपण पाहतोय पहिला डाव मैदानामध्ये चालू, फर्स्ट इनिंग मैदानामध्ये आहे. एका दिशेने संघ जर पाहिला तर एका दिशेने संघ असणार आहे ब्लू पॅन्थर गिरगाव, तर दुसऱ्या दिशेने असणार आहे शिवलीला कुंभावडे. वेगवान बॉल मैदानामध्ये आपण पाहतोय पदार्पण केला. हा देखील बॉल मैदानामध्ये डॉट आलाय. निर्धाव चेंडू मैदानामध्ये आहे. षटक क्रमांक 3रं षटक मैदानामध्ये संपले. 18 चेंडूंचा खेळ आतापर्यंत संपलाय आणि या 18 चेंडूवरती आतापर्यंत फलंदाजी संघाने बनवल्या 23 धावा.
या ठिकाणी अखुऱ्या टप्प्याचा बॉल, जबरदस्त फटका, खूप मोठा गॅप. चेंडूने घेतले, ऐन वेळी उचलली, चेंडू निघून जाणार आहे सरळ सीमा रेषेच्या बाहेर. चौकार, धावा मिळणार आहेत 4. चौकार आला आणि या 4च्या मदतीने धावफलकावरची धावा देखील वाढत आहेत. 27 धावा. या ठिकाणी आपण एक सन्मान घेतोय. या स्पर्धेच्या निमित्तानं प्रामुख्याने जे उपस्थित झालेत आदरणीय दिलीपजी कांबळे गिरगावकर यांचा या ठिकाणी आपण विशेष सन्मान करतोय. मान्यवरांना विनंती, आपल्या सन्मानाचा आपण स्वीकार करायचा आहे. चौकार आलाय आणि या 4च्या मदतीने धावफलकावरची धावा देखील वाढल्यात 27 धावा. बऱ्याच कालावधीनंतर आपण पाहतो मैदानामध्ये चौकार आलाय. या 4 धावा खऱ्या अर्थाने एक आशेच्या 4 धावा असणार आहे. फलंदाज पुन्हा तयार. इथे देखील जबरदस्त स्ट्रोक, समोरच्या दिशेला चेंडू खेळून काढलाय, सिंगल धावा आली आहे. दुसऱ्या देखील धावेचा प्रयत्न केला गेलाय आणि मैदानामध्ये 2 धावा यशस्वी झाल्यात. या 2च्या मदतीने धावफलकावरची धावा देखील वाढत आहेत. 29 धावा धावफलकावरची नोंदवल्या गेल्यात. शेवटचं षटक काय, 4थं षटक काय, क्रिकेट परिभाषेतील असणारं एक हाणामारीचं षटक म्हणून ज्या षटकाकडे पाहिलं जातं त्या अंतिम षटक आहे. पहिल्या बॉलवरती चौकार, तदनंतर 2 धावा. हो, इथं वाईट बॉल असणार आहे. नक्कीच उजव्या स्टँडच्या अगदी बाहेर बॉल पडलाय. व्हाईट बॉल पंच त्या ठिकाणी दंडित कळवतायत. अतिरिक्त स्वरूपामध्ये एक सिंगल धाव येणार आहे आणि या सिंगलच्या मदतीने धावफलकावरती धावा वाढत आहेत. 30 धावा धावफलकावरती आहेत. आता 30 रन्स, 30 धावा धावफलकावरती आहे. स्ट्रायकिंग एंडला फलंदाज साजन विजय. स्ट्रायकिंग एंडला फलंदाज विजय आपल्याला पाहायला भेटतो, तर नॉन स्ट्राईक एंडला साजन आपण पाहतोय. षटक क्रमांक अखेरचं षटक आहे. फलंदाज त्या ठिकाणी तयार. इथे देखील चेंडूला फक्त कट केलाय. 2 शतरक्षक मध्ये चेंडू होता. शतरक्षण मारदार झाले. सिंगल, दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि मैदानामध्ये आपण पाहणार आहोत फलंदाज धावबाद झालेत. कुठलीही धाव नसणार आहे. नक्कीच आता मात्र साजनला आता माघारी परतावं लागणार आहे. तर न्यू बॅटर, नवीन फलंदाज अजय मैदानामध्ये दाखल झालेत. नवीन फलंदाज अजय मैदानामध्ये दाखल झालेत. धावफलकावरची धावा 31 धावा, 31 रन्स ज्या स्कोर कार्ड वरती आपल्याला पाहायला भेटत आहेत. 31 धावा आहेत. नक्कीच आपण पाहतोय सकाळच्या सत्रातील सामने आता मात्र दुपारच्या सत्रामध्ये नक्कीच ट्रॅव्हल होताना दिसत आहेत. उन्हाचा देखील तडाखा आहे. मित्रांनो, वेळोवेळी पाणी पित राहा. खऱ्या अर्थाने हे ग्रामीण क्रिकेट आहे, संघर्षाचं क्रिकेट आहे. जितकं शक्य आहे तितकं तुम्ही पाणी प्या आणि आपल्या नक्कीच शरीराची तुम्ही स्वतःच काळजी घ्या. शेवटचं षटक आहे, 4थं षटक आपण पाहतोय मैदानामध्ये आहे. धावफलकावरती 31 धावा. नवीन फलंदाज अजय मैदानामध्ये दाखल झालेत. 20 नंबरची जर्सी परिधान करून मैदानामध्ये नक्कीच ते दाखल झालेत. अजून देखील काही चेंडू शिल्लक असणार आहे. खोलवर टप्प्याचा बॉल, इथं देखील फटका फसलाय. शतरक्षक पहा, दूरवरतून चेंडूवरती जाईल. नो मॅन्स लँड मध्ये चेंडू पडलाय. सिंगल, दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि मैदानामध्ये दुसरी देखील धाव पूर्ण झाली आहे. 2 धावा येणार आहेत आणि या 2च्या मदतीने आपण बाजू धावफलकावरची धावा देखील वाढत आहेत. 33 धावा धावफलकावरची नोंदवल्या गेल्या. 33 रन, 33 धावा त्या धावफलकावरती आहेत. 33 धावा, 33 रन्स. इथं स्वतः गोलंदाज चेंडूच्या खाली टिफलाय झेल आणि संपलाय फलंदाज अजयचा खेळ. बॅट्समनचं नाव काय? धावफलकावरती 33 धावा आहे. बॅट्समनचं नाव काय?
नवीन फलंदाज भीमराव मैदानामध्ये दाखल झालेत. नवीन फलंदाज भीमराव मैदानामध्ये दाखल झाले. धावफलकावरती 33 धावा आहेत. खरं तर मैदानामध्ये आपण पाहतोय संघर्ष चालू आहे. जितका मोठा संघर्ष असतो ना, विजय देखील तितकाच मोठा असतो. आता संघर्ष करायचा आहे. इथे देखील फटका फसला आहे. शतररक्षक त्या ठिकाणी आहे. इथे देखील झेल होणार आहे. लागोपाठचा दुसरा झेल आणि मैदानामध्ये फलंदाज बाद आहे. पहिला डाव मैदानामध्ये संपला आहे. पहिल्या डावाच्या अखेरीस धावफलकावरची धावा 33, तर विजयासाठी आव्हान असणार आहे 34 धावेंचं. मैदानातला प्रत्येक क्षण एका नव्या आव्हानाचा असतो. स्पर्धा संघर्षाची असली तरी खऱ्या अर्थानं फलंदाजाने कधी चिकाटी सोडायची नसते आणि ध्येय गाठल्याशिवाय कधीच मागे वळायचं देखील नसतंय. ध्येय गाठावं लागणार आहे. एक गोल असतो तो गोल सेट करावा लागणार आहे. पहिला डाव मैदानामध्ये संपला. पहिल्या डावाच्या अखेरीस 33 धावा. आयोजक कमिटी बॉल द्या आणि विजयासाठी आव्हान असणार आहे 34 धावांचं. या ठिकाणी आपण एक सन्मान करणार आहोत. आदरणीय सन्माननीय दिनेशजी कांबळे मांजरेकर साहेबांचा आपण या ठिकाणी सन्मान करतोय. विशेष देणगी त्यांच्या माध्यमातून आपल्याला या स्पर्धेला लाभली गेल्या. त्यांना सन्मानित करतील आदरणीय विजयदादा कुंभवडे. आपणास विनंती आहे, चला विजयदादा विनंती आहे या ठिकाणी साहेबांचा आपण एक सन्मान करायचा आहे. खरं तर एक विशेष देणगीदार आहे. ज्यावेळी देणगीदार आणि मान्यवर खऱ्या अर्थानं या स्पर्धेसाठी सौजन्य करत असतात, त्याच वेळी खऱ्या अर्थानं या स्पर्धेला एक नवीन रंग आणि उभारी भेटत असते. सहकार्याशिवाय कोणतीच गोष्ट मित्रांनो पूर्ण होत नाही आहे. ते सहकार्य कुठलंही असू द्या, वैयक्तिकरित्या असू द्या, तुमच्या फॅमिलीमध्ये असू द्या, तुमच्या मित्रपरिवारामध्ये असू द्या, अन्यथा कुठल्याही स्पोर्टमध्ये असू द्या, सहकार्य खऱ्या अर्थानं खूप महत्त्वाचं आहे. आणि दादांचं कौतुक आहे, त्यांनी सहकार्य केलं. एक कॉल केला आणि एक कॉलवरती दादांनी सहकार्य केलं आहे. तर पुन्हा एकदा मनपूर्वक आभार असणार आहे. विजय कांबळे आपणास विनंती आहे, आपण या ठिकाणी साहेबांचा सन्मान करायचा आहे. चला प्रदीपजी कांबळे साहेब आपणास विनंती आहे, आपण देखील घ्या सन्मान. आणि यानंतर होणारा सामना विठलाई क्रिकेट संघ गिरगाव तर त्यांच्या विरोधात RCC मोसम या दोन संघामध्ये सामना असणाऱ्या दोन्ही संघातील संघनायकांना विनंती आहे टॉस करण्यासाठी या. आणि एक सूचना आहे, हा सामना 3 षटकांचा असणार आहे. चला क्षेत्ररक्षण लावून घ्या मित्रांनो, स्पीडअप करा. यानंतर आपल्याला अजून देखील 8 सामने खेळवायचे आहेत जवळजवळ. वेळेला महत्त्व द्या. खऱ्या अर्थानं आपण वेळेसाठी थांबू शकतो, परंतु वेळ कोणासाठी थांबत नाही. या वेळ सर्वाधिक महत्त्वाची आहे, आपल्या लाईफमधील घटक असणार आहे. सलामीचे 2 फलंदाज मैदानामध्ये दाखल झालेले. एका दिशेने असणार आहे सुभाष, तर दुसऱ्या दिशेने असणार आहे परशुराम. तर स्ट्रायकिंग एंडला फलंदाज परशुराम जो आपल्याला पाहायला भेटणार आहे. 34 धावा विजयासाठी बनवायच्या आहेत. चला यानंतर होणारा सामना विठलाई क्रिकेट संघ गिरगाव त्यांच्या विरोधात RCC मोसम या दोन संघामध्ये टॉस होतोय. दोन्ही संघातील संघनायक या आणि या सामन्याचे टॉस करतील प्रदीपजी कांबळे साहेब.
चला टॉस देखील या ठिकाणी आपण पाहतोय होतोय. आमच्यापर्यंत निर्णय कळवा कोण टॉस जिंकलाय. कडूला टप्प्याचा बॉल समोरच्या दिशेला चेंडू खेळून काढलाय. गोलंदाजी ट्रॅकवरती रोहन. पहिलाच बॉल आणि पहिल्याच बॉलवरती आपण पाहतोय सिंगल धाव आणि या सिंगल धावेने संघाचा श्रीगणेश आपण पाहतोय धावपलकावरती झालाय. एक धाव धावपलकावरती नोंदवली गेली आहे. चौतीस धावा विजयासाठी बनवायच्या आहेत. मैदान जरी कठीण असलं तरी पाऊल मागे घ्यायचं नाही. संघर्षाच्या या स्पर्धेत कधीच डगमगून जायचं नाही. प्रतिस्पर्धेच्या ताकदीपेक्षा तुझी चिकाटी मोठी असू दे. विजयाचा गुलाल तुझ्या संघर्षाचा साक्षीदार असू दे. मैदानामध्ये आपण पाहतोय धावपलकावरची धावा 5 धावा चौकार मैदानामध्ये आलाय. अभी तो चौका है छक्का आना बाकी है. अभी तो चौका है छक्का आना बाकी है. आगाज देखा है आपने अंजाम देखना अभी बाकी है. चौकार आलाय आणि या 4च्या मदतीने धावपलकावरची धावा आपण पाहतोय 5 धावा. वो इथे देखील फटका सुरेख पॉवर प्ले फोडलाय. क्षेत्ररक्षक पा खूप दूरवरती आणि बॉल सरळ हसत हसत सीमा रेषेच्या अगदी बाहेर जाणार आहे. चौकार लागोपाठचा दुसरा चौकार मैदानामध्ये आलाय आणि या 4च्या मदतीने धावपलकावरची धावा 9 धावा ज्या नोंदवल्या गेल्यात. 9 धावा ज्या आपण पाहतोय धावपलकावरती आहेत. मैदानात उतरल्यावरती मागे कधीच हटायचं नाही. हरलो तरी डगमगून जायचं नाही आणि तेच फलंदाज करतोय. ओ हो हो नो बॉल आणि त्यावरती कडक प्रहार. चेंडू जाणार आहे सीमा रेषेच्या बाहेर. ठोकलाय चौकार. धावा मिळणार आहे 4 म्हणजे आता 5 धावा असणार आहे आणि या 5च्या मदतीने आपण पाहतो धावपलकावरची धावा देखील वाढतायत. 14 धावा या धावपलकावरची नोंदवल्या गेल्यात. आपण पाहतोय रोहनची थोडीशी महागडी गोलंदाजी ठरतीये. लागोपाठच्या आपण मैदानामध्ये पाहिले 3 चौकार आलेत. सुभाषच्या बॅटमध्ये लागोपाठचे 3 चौकार जे आपल्याला पाहायला भेटत आहेत. धावपलकावरती 14 धावा ज्या नोंदवल्या गेल्यात. फलंदाज त्या ठिकाणी तयार. जबरदस्त फटकेबाजी आहे. लागोपाठचे 3 चौकार मैदानामध्ये आपण पाहतोय आणि इथं देखील मिसफीड वाईट बॉल आणि बोनस 4 धावेंचा असणार आहे. पुन्हा एकदा 5 धावा फ्री हिट कंटिन्यू असणार आहे म्हणजे एक चेंडूवरती आता आपण पाहतोय 10 धावा आल्यात. एक चेंडूवरती जवळजवळ 10 धावा आपल्याला पाहायला भेटत आहेत आणि या 4च्या साह्याने धावपलकावरची धावा 19 धावा ज्या नोंदवल्या गेल्यात आणि पहिलं षटक अजून देखील प्रगतीपथावरती आहे. पहिलं षटक अजून देखील मार्गस्थ आहे. 19 धावा धावपलकावरची नोंदवल्या गेल्यात. थोडा मागडा ठरतोय गोलंदाज रोहन. कमबॅक करावं लागणार आहे. खेळामध्ये पुनरागमन त्याला करावं लागणार आहे. वारंवार चुका झाल्यात. इथे देखील मोठा फटका खेळायचा होता. खूप मोठा गॅप आणि मैदानामध्ये आपण पाहतोय चेंडू सरळ सीमा रेषेच्या बाहेर जाणार आहे. 4 धावेंसाठी सुभाषच्या बॅटमधून लागोपाठचा 4था चौकार आपल्याला पाहायला भेटतोय. धावपलकावरती 23 धावा नोंदवल्या गेल्यात. 4 बॉल आतापर्यंत सुभाष खेळतोय आणि 4 देखील बॉलवरती स्वतःचे इयर्ज त्यांनी स्पष्ट केलेच. थांबणार तो मी कसला असं मैदानामध्ये त्यांनी समोरच्या गोलंदाजाला दाखवून दिलं. लागोपाठचे 4 चौकार. पुन्हा एकदा नो बॉल आणि त्याच्यावरती येणार आहे चौकार. 5 धावा पुन्हा एकदा येणार आहे. पुन्हा एकदा फ्री हिटची संधी. या 5च्या मदतीने धावपलकावरची धावा 28 धावा ज्या नोंदवल्या गेल्यात. लागोपाठचा 5वा चौकार मैदानामध्ये आलाय आणि चौकारांचा या ठिकाणी 6 बॉलला 6 चौकार येणार का हे देखील पाहावं लागणार आहे. धावपलकावरती 28 धावा नोंदवल्या गेल्यात. पहिलं षटक मैदानामध्ये अजून देखील प्रगतीपथावरती आहे. खूप जास्त मागणा ठरतोय रोहन. गोलंदाज सुभाष जबरदस्त फटकेबाजी मैदानामध्ये चालू आहे. बॉलला फक्त दिशा देतोय. पॉवर प्ले चालू आहे आणि पॉवर प्लेचा नक्कीच फायदा घेतोय.
पुन्हा एकदा मैदानामध्ये पुन्हा एकदा नो बॉल आणि मैदानामध्ये चौकार. आणि धावपलकावरच्या धावा आपण पाहतोय 33 धावा आणि विजयासाठी अवघी 1 धाव पाहिजे. आणि 6 बॉल 6 चौकार मारले. जोरदार टाळ्या वाजवा मित्रांनो. 6 बॉल आणि 6 चौकार या ठिकाणी आपण पाहतोय. सुभाषच्या बॅट मधून आलेत. अवघी 1 धाव पाहिजे. आणि पुन्हा एकदा एक क्रॉस बॅट 8वा बॅटने चेंडू खेळून काढलाय आणि 7वा चौकार जाईल का हे देखील पाहावं लागणार आहे. आणि हसत बोलत हा बॉल सरळ सीमारेषेच्या बाहेर चौकार. विजय संघाचं हार्दिक असं अभिनंदन. आणि या सामन्याचा प्लेअर ऑफ द मॅचचा किताब जाईल सुभाषच्या नावावरती. लागोपाठचे 7 चौकार त्याच्या बॅटमधनं आलेत. 7 बॉल खेळला आणि 7ही बॉलवरती त्याने चौकार ठोकलेत. जबरदस्त फटकेबाजी. शिवलेला कुंभवडे संघ हा सामना जिंकलाय. विजय संघाचं हार्दिक असं अभिनंदन. प्लेअर ऑफ द मॅचचा किताब गेला सुभाषच्या नावावरती. लागोपाठचे 7 चौकार. या सुभाष प्लेअर ऑफ द मॅचचा किताब घेऊन जायचा आहे. तसेच ब्लू पॅन्थर गिरगाव संघ सामना पराभूत झालेत. आपल्या देखील या ठिकाणी एक स्पर्धेची गोड आठवण म्हणून आपला एक सन्मान चिन्ह देऊन सन्मान केला जातोय. विनंती आहे आपण सन्मानाचा स्वीकार करण्यासाठी या आणि तुम्हाला देखील पुढील असणाऱ्या स्पर्धेसाठी